नमस्कार मित्रांनो पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दोन मोठे अपडेट आलेले आहे। पहिली अपडेट आहे पीएम किसान योजनेत मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि दुसरी अपडेट आहे 19 हप्त्या संदर्भात। तेव्हा मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो इथे पाहू शकता पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केलेली आहे। त्या अंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे। ठीक आहे, त्यासाठी आता या योजनेसाठी अर्ज करताना पती पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्याने सन 2019 पूर्वी जमीन खरेदी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे। यापुढे जे वकील डॉक्टर इंजिनियर आहेत ते आयकर भरतात, जे पेन्शनर आहेत त्यांनाही यापुढे पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाहीये असे केंद्र सरकारने इथे स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे। ठीक आहे, आणि दुसरी अपडेट आहे पीएम किसानचे पैसे कधी येणार। तर पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आलेला होता। हप्ता जाहीर होऊन जवळपास 3 महिने होत आहेत। 19 हप्त्याबाबत चर्चा सुरू आहे। केंद्र सरकार पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता जाहीर करू शकते। मात्र सरकारने हप्त्याचे पैसे हस्तांतरित करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाहीये। तर मित्रांनो 19 हप्त्यासंदर्भात अजून कोणतीही अपडेट आल्यास आपल्या चॅनलवरती ती पहिली मिळून जाईल। तर मित्रांनो पीएम किसान संदर्भातील या दोन महत्त्वाचे अपडेट होते। धन्यवाद मित्रांनो।